ओळा माजुडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्य अहवालाचं प्रकाशन परिवहन मंत्री तथा ओळा माजुडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला। काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात, परंतु आपण निवडणुकीच्या तोंडावर वचनपूर्ती पुस्तिकेचं प्रकाशन करत आहोत याचा आपल्याला आनंद असल्याचंही त्यांनी सांगितलं। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओळा माजुडा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे आपल्याला दिलेल्या वचनांची आपण पूर्तता करू शकलो, याबद्दल शिंदे साहेबांचे आपण मनापासून आभार मानतो असंही त्यांनी सांगितलं। आपले 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यांचं अभिनंदन। ओळा माजुडा मतदारसंघासह ठाण्यात महायुतीचे सर्व उमेदवार येत्या 16 जानेवारी रोजी विजयी होतील आणि महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर फडकवला जाईल असा विश्वासही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला। आपल्या मतदारसंघात 80 ते 90% विकास कामं पूर्णत्वास आपण नेली आहेत। ठाणे मेट्रो, क्लस्टर डेव्हलपमेंट, स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालय, वाघबीळ चौपाटी, वाघबीळ येथे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला दालन, भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल, जलतरण तलाव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि विपश्यना केंद्र, धर्मवीर आनंद दिघे साहेब जिमखाना आणि क्रीडा संकुल, विविध समाज भवन, पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी अशा विविध प्रकल्पांमधून विकासाचं ठाणं भविष्याचं ठाणं आकार घेत आहे। ही केवळ वचनपूर्ती नाही, तर मायबाप जनतेनं आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी ओळा माजुडा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी पूर्वेश सरनाईक तसंच साजन कासार आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते। जसं ठाण्याचं पॅटर्न आहे तसं कल्याणचं पॅटर्न आहे, जसं वसई विरारचं पॅटर्न आहे तसं मीरा रोडला व्हावं। पण मीरा रोड भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून स्वतःची खासगी मालमत्ता असं ते समजले असतील आणि जशी त्यांची 7-11 कंपनी आहे तशी भारतीय जनता पक्ष त्यांनी मीटिंग जर धरला असेल तर ते चुकीचं आहे। वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं आहे। मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात कल्पना दिली होती, आदरणीय रवींद्र चव्हाण यांना सुद्धा कल्पना दिली होती की ज्या पद्धतीनं ठाण्याला युती झाली तशाच पद्धतीने मीरा भाईंदरला व्हावी। मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, परंतु शेवटी रवींद्र चव्हाणांनी एक पत्र काढलं म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो। तिकडे त्यांनी मला बसून ठेवलं जवळजवळ 50 मिनिटं। त्यानंतर नरेंद्र मेहता आले आणि युतीची काही बोलणी केली नाही। 2 दिवसानंतर युती तोडली म्हणून त्यांनी जाहीर केलं। आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो। तुम्ही जर बघितलं तर ओळा माजुडा विधानसभा मतदारसंघामध्ये 1 नंबरमध्ये जवळजवळ आम्ही 2 उमेदवार दिले। एक तर आमच्या धनुष्यबाणावर दिला, दुसरा उमेदवार जो आहे तो कमळावर दिला। 5 नंबरमध्ये आम्ही धनुष्यबाणावर निवडून आलेला उमेदवार असताना सुद्धा आम्ही कमळाला ती जागा सोडली। आमचा 7 नंबर हा धनुष्यबाण असताना सुद्धा आम्ही ती जागा कमळाला सोडली। अशा परिस्थितीमध्ये महायुती व्हावी, महायुती टिकावी, भविष्यामध्ये एकत्रितपणे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आणि आमचे मंत्री आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, मी तर त्यांचा परिवहन मंत्री आहे। असं असताना चांगलं वातावरण असताना हेच वातावरण मीरा भाईंदरमध्ये व्हावं यासाठी जर आम्ही प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना प्रतिसाद जर नरेंद्र मेहताकडनं मिळत नसेल तर निश्चितपणे महायुतीला ते घातक आहे। खरं तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं, परंतु हरकत नाही। आता त्यांच्यावर कारवाई 15 जानेवारीला मीरा भाईंदरमधीलच सर्वसामान्य जनता करेल आणि महायुती ऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर फडकेल आणि अबकी बार 50चा नारा जो आहे तो आमचा पूर्ण करणार। कारण शेवटी आम्ही सुद्धा नरेंद्र मोदींनाच मानणारी लोक आहोत। आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार करत असताना खरं तर तिथं युती होणं अपेक्षित होतं, पण ठीक आहे। शेवटी शिवसेनेचा भगवा म्हणजे हिंदुत्वाचा भगवा महापालिकेवर फडकू आणि आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी युती वाजपेयींबरोबर केली होती, अडवाणीजींबरोबर केली होती, आमच्या प्रमोद महाजन बरोबर केली होती, ती युती आम्ही काय